बसवेश्वर मंदिरामध्ये व्यंगचित्र, छायाचित्र आदी या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. तरी लोहारा शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी व निसर्गप्रेमी व व्यंगचित्रप्रेमी यांना यात्रा कमिटीच्या वतीने विनंती, यांना प्रोत्साहन देण्यासाठी व या कलेचं जे कला आहे या अवगत करण्यासाठी आपण सर्व शाळेतील विद्यार्थी पालकाने या प्रदर्शनामध्ये सहभाग घ्यावा. चित्रप्रदर्शन, व्यंगचित्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन भरण्यात आले आहे. आजकाल मोबाईलमुळे व त्यातल्या त्यात AI मुळे लहान मुलांपासून हस्तकला लांब गेलेली आहे आणि पालकासमोरचा मोठा प्रश्न आहे की मुलांना ह्यापासून दूर कसं न्यावं. मग ह्यासाठी आम्ही यात्रा कमिटीने ठरवून ह्यावर्षी व्यंगचित्र प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन आणि चित्रकला प्रदर्शन भरवलेलं आहे. प्रदर्शनात भेट द्यावी व आपल्या लहान मुलाला दाखवा, जेणेकरून त्यांच्या येणाऱ्या भविष्यात त्यांना काहीतरी क्रिएटिव्ह करायची प्रेरणा मिळेल आणि त्यांचं मोबाईलपासूनचं व्यसन सुटायला मदत होईल. जे लहानापासून मोठ्यापर्यंत जे व्यंगचित्र, छायाचित्र जे प्रदर्शित केले आहेत, तसंच पहिल्यांदाच हे लोहाऱ्यामध्ये प्रदर्शित झालेलं आहे. लहान मुलांनी मोबाईलचा वापर टाळावा आणि हाताने कला प्रदर्शित करावी. छायाचित्र प्रदर्शन केले आहेत, जसे की विविध पशु पक्ष्यांचे फोटो प्रदर्शित केले आहेत. लहान मुलांनी आपल्या स्वतःच्या हातांनी चित्र प्रदर्शित केले आहेत. असंच चित्र काढून प्रदर्शित केले आहेत. तरी आम्ही लाभ घेतला, बाकी सर्व लोहारेकरांनी लाभ घेतला. यावर्षी भरगच्च असे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकीच एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावातील आणि परिसरातील जे विद्यार्थी आहेत, ज्यांच्या अंगी काहीतरी कलागुण आहेत, असे नागरिक असतील, अशा सगळ्यांनाच एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम या महाचित्रकला कमिटीने दिलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आता काही जणांना फोटोग्राफीची आवड असते, वेगवेगळे फोटोतले व्ह्यू असतात, ते घेऊ घेतात. काही जणांना चित्रकलेची आवड असते, काही जणांना रांगोळीची आवड असते. अशा वेगवेगळ्या स्पर्धकांना एक स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम, एक ग्राउंड उपलब्ध करून देण्याचं काम या यात्रा कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मग त्यात अनेक चित्रकारांनी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे ही खुली स्पर्धा आहे. रांगोळी स्पर्धा पण खुलीच आहे आणि चित्रकला स्पर्धा पण त्यांनी ज्यांनी काही चित्र काढलेले आहेत त्यांनी त्यांचे चित्र इथं आणून प्रदर्शनात मांडायचे आहेत. ज्यांनी काही फोटो मोबाईलमध्ये काढले आहेत ते इथं आणून मांडायचे आहेत. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त बघणे आणि गेम खेळण्याच्यापेक्षा अशाही पद्धतीने आपल्याला मोबाईलचा वापर आपण करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे चित्र, व्ह्यू, निसर्गातलं म्हणजे रहस्यमय काही गोष्टी आपण त्यात कॅप्चर करू शकतो. त्यानंतर AIच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी बनवून आपण त्या समाजासमोर मांडू शकतो, की जेणेकरून हा वापर जो आहे मोबाईलचा की अशा पद्धतीने सुद्धा करता येऊ शकतो. स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, स्वतःचा व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या वापरता येऊ शकतात. आणि त्याचबरोबर या सगळ्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला विद्यार्थी सहभाग घेतात किंवा काही माता भगिनी पण आहेत की ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतले आहेत, याचा फायदा एक असा होतो की त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो, समाजाशी एक नाळ जोडली जाते आणि स्वतःमध्ये एक स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मी असं एक शेवटी सांगू इच्छितो की जर मुलांचा जर कॉन्फिडन्स वाढवत असेल तर त्यांना वेगवेगळ्या विविध स्पर्धांमध्ये उतरवलं गेलं पाहिजे, की ज्या स्पर्धा खुल्या पद्धतीनं सामाजिक स्पर्धा असतात, जेणेकरून काही इतर स्पर्धकांचा, लोकांचा, जनतेचा सहभाग होतो आणि त्यातून त्यांना कॉन्फिडन्स वाढतो आणि मग पुढच्या स्पर्धा विजयी होण्यासाठी त्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.